घेईना मी जन्म याजसाठी घेईना मी तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा हरिनाम आणि लोटांगण
घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा म्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महागुरु. अनेक सायास न करीन धरी आस, अनेक सायास न करीन धरी आस. होईन उदास सर्व भावे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्षामा घरी कामानी ते दाशी, मोक्षामा घरी कामानी ते दाशी. होय सांगोयसी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. महायोग पिटे तटे भीमध्यम, वरम पुंडरीकाय दातुं. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरुनांचे, ते नमस्कार मी. आता वंदू रंगभूमिका, कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदुंग वीणा श्रोते मिक्सर माईक, श्रोते देखा तया माझे तुंड. ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला. जे बालक कहे तोतली बाता, सुनही मुदित मन विश्वास माता. आज्ञानी म्हणून आपल्या बाळा, चालवे सकळा नामा म्हणे. स्वानंद सुख निवासी जो महाराज की, पवन पुत्र हनुमान की. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन
दीन दुबळा दीन दुबळा देवा दीन दुबळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेला घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा आणि प्रसिद्ध असा भगवंतासमोर महाराज प्रतिज्ञा करतात असा हा चिंतन सेवेला घेतलेला अभंग. तत्पूर्वी 2 मिनिटाचा परिहार देणं अगदी अगत्य असेल. 1973 पासून सुरुवात झालेला हा सप्ताह आज गेली 44 वर्ष झाली. बाबांनी त्या वर्षी चालू केलेला अभंग काल घेतला. किती स्मरण आहे, नाहीतर मागच्या सप्त्यात घेतलेला अभंग पुढच्या सप्त्यात गावकऱ्यांना आठवत नाही. नाविन्य म्हणावं. महाराज 44 वर्ष झाले आपला हा नामयज्ञ चालू आहे. आणि या नामयज्ञात 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला हे माझं परम भाग्य. बरं का योगेश महाराज, या गावात नोकरी करणारा समाज 5%, व्यापारी वर्ग 40%, शेतकरी वर्ग 80%, पण चातक पक्षाप्रमाणे कीर्तन श्रवण करणारा समाज 95%. चातक पक्षाला तहान लागली ना महाराज, तो फक्त ढागातलं पाणी पितो. पाऊस झाला तर चातक पक्षाची चोच उघडी करून राहतो आणि ते पाणी, तहान लागली तरी महाराज इकडचं तिकडचं पाणी पित नाही. प्रसंगी पावसात गारा पडल्या त्याची चोच फुटते महाराज, पण इकडचं तिकडचं पाणी पित. असे चातक पक्षाप्रमाणे श्रवण करणारा समाज या गावात जास्त. या सप्त्याची एक विशेष ख्याती लोकमान्य टिळकांनी जिथं जिथं गणेश उत्सव साजरा केला ना, लोकमान्य टिळकांना जर खरा कुठा अभिमान वाटत असेल तर या गावात गणेश उत्सव साजरा करावा तर शिंदेकरांना. नाहीतर बाकीकडे महाराज आमचं मंडळ आहे, गणपतीला खायलाच कोणी नसते. आम्ही शेवटी एक केंगले महाराज वॉचमॅन ठेवला. पण इथं अन्नदान, एवढं चांगल्या प्रकारचं अन्नदान, नामयज्ञ, इतकं सुंदर नियोजन, नाही तर बाकीच्या गावांमध्ये महाराज सप्ताह बंद कसा पडेल याच्याकडे जास्त लक्ष असतं. पण सर्वजण एक विचाराने, एक दमाने आपण या सप्त्याचं नियोजन करत असता. भव्य दिव्य नयनरम्य असा हा सप्ताह गेली 44 वर्षाची विशेष ख्याती आहे. आणि या सप्त्यातली ही चिंतन सेवा माझ्या वाटेला सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आमचे पांडुआप्पा, दत्ताभाऊ, बरेचसे गुरुजन मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन चिंतन सेवेला प्रारंभ. महाराज मनुष्य जन्माला येता नाही ना महाराज, त्याला नाही महाराज हे मी सांगत असतो. मनुष्य जन्माला येताना 1000 विंचू चावल्याचं दुःख होतं आणि मारताना सुद्धा 1000 विंचू चावल्याचं दुःख होतं. पण महाराज
अडचण ही आहे की जन्मणारा येणारा सुद्धा सांगत नाही आणि मरणारा सुद्धा सांगत नाही नक्की दुःख कुठल्या प्रकारचं. आपण फक्त अनुमान लावायचं. मग हा जो मनुष्य जन्म देह मिळालाय आपल्याला, आपल्याजवळ किती आयुष्य शिल्लक आहे हे मलाही माहित नाही, तुम्हाला माहित नाही, किंवा उभे राहणार आहे कोणाला माहित नाही. घरातला गॅस कधी संपणार आहे सांगता येतं का? नाही. तसं आपल्याकडे किती आयुष्य शिल्लक आहे सांगता येत नाही. पण हे आयुष्य जगावं कसं एवढं तर आपल्या हातात आहे का नाही? मग मनुष्याच्या जन्माचं ध्येय काय? एक तर मनुष्य देह मिळणं लय अवघड आहे महाराज. आपल्याला कागटाळी न्यायाप्रमाणे हा मनुष्य देह मिळाला. पावलो हा देह कागटाळी न्याय, पावलो हा देह कागटाळी न्याय, महाराज हा जो काय आपल्याला देह मिळाला हा कागटाळी न्यायाप्रमाणे. हात वर करावा आणि कावळा जसा हातात द्यावा असं कसं? तर या न्यायाप्रमाणे आपल्याला देह मिळाला. मग या मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे महाराज? हेच सांगण्यासाठी भगवंताने जे 24 अवतार घेतले त्यातला प्रधान आणि सर्वात पहिला अवतार संकादिक भगवंताचा अवतार. संकादिक भगवंताने या मानव जातीचं ध्येय काय आहे मनुष्य देहाचं हे सांगण्यासाठी अवतार घेतला. महाराज चतुर्भुज रूपात नाही घेतला, 4 रूपात घेतला. सनक, सनंदन, सनक आणि सनत्कुमार या 4 रूपात अवतार घेऊन फक्त एवढं सांगितलं महाराज, आपल्या आचरणारे ब्रह्मचारीचं पालन करून व्रतवैकल्य करून फक्त समाजाला आणि मनुष्य जातीला एवढंच सांगितलं का मनुष्याचा देह हा प्रवृत्तीत अडकण्यासाठी नाही तर निवृत्तीसाठी. महाराज जीवनाची सुरुवात कशाने होती? प्रवृत्तीत होते की निवृत्तीत होते? महाराज संकादिक भगवंताने आपल्याला पटवून दिलं मनुष्य जन्माचे 4 आश्रम: ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासी. पण महाराज कोणी आता संस्कारही पाळत नाही, आश्रमही पाळत नाही. आता 2च राहिले, ते पण गाई गाईचे. एक आहे लग्न संस्कार आणि दुसरा आहे अंत्यसंस्कार. ते पण काही सगळ्यांचे फोन वाजतात मला. हे 2च संस्कार. पण संकादिक भगवंताने या जन्मात पहिला अवतार घेऊन मनुष्य जन्माला एवढं शिकवलं
की मनुष्य जन्माचं ध्येय काय. पहिला, निवृत्तीसाठी आपल्या मनुष्याचा स्वभाव आहे मला त्यांनी पटवून दिलं. उपनयन संस्कार झाल्यानंतर ब्राह्मणाचा 5 वर्षांनी, क्षत्रियाचा 6, वैश्याचा 7 आणि शूद्राचा केवळ किंवा 8. उपनयन संस्कार झाल्यावर जेव्हा तो लहान मुलगा गुरुकुलात शिकायला जायचा, म्हणजे त्याची माया सुटली, घर सुटलं, संसार सुटला. म्हणजे जीवनाची सुरुवात कशाने? निवृत्तीपासून. प्रवृत्तीत अडकण्यासाठी नाही. आणि शेवटी चौथा, वैराग्य. जर ब्रह्मचारी आश्रमात गेला, वैराग्य प्राप्त झालं तर तो डायरेक्ट संन्यास आश्रमात जाऊ शकतो. पण त्याला संसाराबद्दल जर मोह वाटला, त्याला जर बायको करावी वाटली, तर तो परत गृहस्थ आश्रम काही वाईट नाही. पण गृहस्थ आश्रम वाईट कुठपर्यंत नाही? 50 पर्यंत. पुढे महाराज आहेत ना 51, 52, वन, वानप्रस्थ, वनात जायचं. आणि नाही गेलं तर मग 59, सगळं 60, 61, 62 सगळे मायाचे सटके असतात महाराज. आणि जर संन्यासात गेले तर महाराज तरले, मग 71, 72 तरले. पण जर तुम्ही तसेच राहिले घरात तर मनुष्य जन्माचं ध्येय आपल्याला गाठता येणार. हे संतांनी भगवंताने आपल्याला त्यांच्या अवतारात पटवून दिलं की मनुष्याचं ध्येय हे निवृत्तीत आहे, संसारात अडकण्यासाठी नाही. पण माणसं संसारात अडकतात. म्हणून मनुष्य जन्मामध्ये माझ्या कीर्तनातून फक्त 3च गोष्टी न्या, तुमचं कल्याण होईल. फक्त संसार या मनुष्य जन्माला आला ना, तर तुम्हाला जर ध्येय गाठायचं असेल तर फक्त 3 गोष्टी फक्त सांभाळा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. पहिली गोष्ट महाराज, कण. आयुष्य जन्मात आल्यावर कणाला फार जपायचं महाराज. पूर्वी आपल्या साधू संतांनी कणाला फार महत्व दिलं. कण म्हणजे तुम्ही एका अर्थाने नका घेऊ, विस्तृत अर्थाने घ्या. जेवताना जो शिल्लक राहतो ताटात त्याला म्हणा कण. निर्जीव वस्तूला म्हणा कण, ज्याला जीव नाही. महाराज वावरात थोडं सुद्धा असं फेकून घ्या, असं देतात का नाही? दरवड असं कानाला सुद्धा महत्व द्यायचं असतं. आणि या कानाला महत्व पूर्वीच्या आचार्याने आपल्या भारतात जेवढं आहार शुद्धीवर चिंतन झालं ना, अन्य कोणत्याही देशात आहार शुद्धीवर चिंतन झालेलं नाही महाराज. आपल्या वारकरी संप्रदायात पाहे प्रसादाची वाट घ्यावे धुवून येतात, शेष घेऊन जाईल. महाराज आपण जेवतो ना, तर जेवल्याच्या नंतर पात्रावळी ताटामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा राहिला नाही पाहिजे. पूर्वीची लोक पाणी टाकून पिऊन घ्यायची, म्हणून त्यांची तब्येत कशी होती महाराज? आज शक्ती नाही राहिली. जसा भौतिक वाढ वाढला, गाड्या वाढल्या महाराज, शिंद ते गंगाधर अंतर पाय चालता येत नाही, सारखं मागे वळून बघणार. कोणाची गाडी येते का? ताकदच नाही चालायची. भौतिक वाढ वाढला पण क्षमता कमी झाली. याचं कारण महाराज आहार शुद्धी नाही आपल्याकडे. महाराज पूर्वी जेवायला बसलो ना, तर जेवायला बसताना गाईला देवालयात नैवेद्य ठेवायचा, बरोबर का नाही? बसायला आसन घ्यायचं, त्याच्या भोवती पाणी फिरवायचं. पाणी फिरवल्याने काय होतं? आसुरी बळ त्या जेवणाकडे येत नाही. नंतर पाण्याचं आचमन करायचं. पाण्याचं आचमन काय करायचं? तर पोटातला जो जठराग्नी आहे तो सुद्धा महाराज भगवंताचं रूप आहे. महाराज पचवणं ही कला भगवंताची आहे, कारण पोटातला जठराग्नी सुद्धा भगवंत आहे. अहो महाराज जर पचलं नाही, खालीला जर बाहेर निघालं नाही तर केवढा प्रॉब्लेम.
पोटातला जठराग्नी सुद्धा भगवंत आहे. भगवंत तर मी पचवतो. मग त्या जठराग्नीला आचमन द्यायचं, म्हणजे ते जठराग्नीला पोचतं. पाणी फिरवायचं आणि मौन धारण करून जेवण करायचं. आपल्या इकडे जेवायला बसलं का टीव्ही लावून बसतं. जेवण मौन धारण करून, जेवण मौन धारण करून करायचं. आणि जेवणाऱ्या जे बनवणाऱ्या महिला मंडळ असतं यांनी सुद्धा सात्विक विचार करून बनवायचं. नाही तर यांना गिळायला 11 वाजता लागते. आता किती तर जेवण बनवताना सुद्धा तुमच्याकडे सात्विक विचार पाहिजे. आणि जेवण बनवण्याची सामुग्री सुद्धा स्वकष्टाची आणि सात्विकच पाहिजे महाराज. तेव्हा आपला आहाराने आपली भाव शुद्धी होती, आपल्या जीवनाचे विचार शुद्ध होतात. एवढं महाराज करायला पाहिजे. काय महाराज नोटा असे ठेवतात ना, फार चुरगळून चुरगळून चुरगळून. महाराज जीवनामध्ये आलं कानाला जापा आणि दुसरं आहे क्षणाला जापा. पहिला झाला कण, आता क्षण. महाराज नीतिकार सांगतात तुमच्याकडे जर वेळ असेल, क्षण जर तुमच्याकडे शिल्लक असेल, बरे झाले आजीवरी वाचून या वेळेवरी. महाराज तुमच्याकडे जर वेळ असेल तर तो वेळ देऊन तुम्ही काही होऊ शकता. तुम्ही वेळ दिला ना महाराज, तुम्ही रेवजी महाराज सुद्धा होऊ शकता, गायन शिकू शकता, वादन शिकू शकता. वेळ असेल तर महाराज बनू शकता. काटे साहेब नाही बनू शकत, त्यात समाज वेळ असेल तर काही बनू शकता. बरोबर आहे का? पण तेच नीतिकार सांगतात तुमच्याकडे पैसा आहे, जमीन जुमला आहे, सगळं भरपूर आहे, पण हे सगळं देऊन सुद्धा महाराज तुम्ही क्षण विकत नाही घेऊ शकत, वेळ विकत नाही घेऊ शकत. वेळेने तुम्ही काही होऊ शकता, काही घेऊ शकता, पण तुम्ही कशाने सुद्धा क्षण आणि वेळ घेऊ शकत नाही. युनान वेदेवर विश्वविजेता सिकंदर राजा परत असताना त्याचं शरीर क्षीण झालं महाराज, त्याचं शरीर खराब झालं. तो सिकंदर राजाकडे 2 गोष्टी चांगल्या होत्या. त्याचा आईवर फार प्रेम होतं. माणसाने एवढ्या 2 गोष्टी केल्या ना, जवळजवळ महाराष्ट्रातले भरपूर कीर्तनकार सिकंदराची उदाहरणं देतातच. कारण तो सिकंदराच्या आईवर फार प्रेम होतं. आणि दुसरी गोष्ट महाराज, सिकंदराला जर वाटत कोणताही संत दिसला तर विचारपूस केल्याशिवाय पुढे जात नव्हता. याच्यामुळं सिकंदराची उदाहरणं वारकरी संप्रदायात सगळ्यात जास्त कीर्तन करतात. युनानकडे सिकंदर जेव्हा परतत असताना त्याचं शरीर क्षीण झालं. तो म्हणला आपल्या सेवकांना, मला लवकरात लवकर माझ्या आईकडे पोहोचवा. सेवक म्हणजे महाराज तुमचं शरीर एवढं दुबळलं, एवढं क्षीण झाले, आईकडे पोहोचू शकत नाही. मग तो म्हणला माझी दुसरी गोष्ट आहे का, माझी आई इथपर्यंत येतोपर्यंत मला फक्त जागवा, मी तुम्हाला माझं अर्ध राज्य देतो. सेवक परिचारक म्हणले तुम्ही अर्ध नाही पूर्ण राज्य जरी दिलं तरी महाराज आम्ही तुम्हाला क्षण नाही देऊ शकत, कारण आमच्याच हातात नाही. महाराज आमच्याच हातात नाही. मग शेवटी सिकंदर राजा खजील झाला आणि मग त्या सेवकांना म्हणला फक्त एवढं करा, काय करा का माझा जेव्हा जनाजा निघल तेव्हा माझे हात असे न ठेवता असे मोकळे ठेवा. तर ते म्हणले महाराज पण ते विधी विधानाला सोडून होईल. ते म्हणलं चालेल, विधी विधानाला सोडून झालं तरी चालेल, कारण मी माझ्या आयुष्याचे एवढे क्षण या संपत्तीसाठी, या सत्तेसाठी वाया घालवले. ते जर मला काही क्षण देऊ शकत नाही तर त्या क्षणाला काय अर्थ आहे महाराज? म्हणून माणसाला समजलं पाहिजे का क्षणाचा उपयोग कसा करायला पाहिजे. याच्यासाठी आपले साधू संत नेहमी सांगतात क्षणाक्षणाला काय करा, क्षणक्षणी हाती करावा विचार.
महाराज तिसरे साधू संतांनी क्षणाला जावं राहील आयुष्य भगवान चिंतनात आणि तिसरे महाराज मन सगळ्या प्रॉब्लेमचा एक सॉल्व मन पण तेच लय मोठं प्रॉब्लेम आहे महाराज 16 कलेमध्ये सगळ्यात 16वा नंबर मनाचा आहे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 पंचमहाभूत आणि 16व मन 16 कलांचा मिळून माणूस बनतो पण महाराज मनोबल जर माणसाचं पडलं तुम्ही दारू पिणाऱ्याचं बघा मन पडलं रागवलं महाराज फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही मनाने माणूस जर हरला तर फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यावेळेस महाराज फक्त साधू संत आणि वारकरी संप्रदायच असतो एवढा मोठा महान धनुर्धर अर्जुन पण मनोबल तुटलं ज्या गांडीवर स्वतःपेक्षा गांडी धनुष्यावर स्वतःपेक्षा अभिमान असणारा अर्जुन पण महाराज फक्त एकच गोष्ट झालं मनाने पाडला मनाने पाडला तर भगवंताला गीता सांगायला लागली मग तुमचं आमचं मनाला किती जपायला पाहिजे महाराज शरीराने हाताने जितकं पाप करत नाही ना माणूस त्यापेक्षा 50% पाप मनाने करतो 50% पाप मनाने करतो मनाने केलेलं पाप आत्म्यावर ठसतं आणि त्याचा परिणाम भोगावा लागतो मला वर तिळा लावला माळा घातली वर साधू संत जरी वाटत असला पण आतून जर मनात जर विकार असतील तर त्याचा उपयोग नाही महाराज स्वामी विवेकानंद सांगायचे नाटकात सिनेमात बाहेरून जनावराचं आवरण पण आतून मनुष्य पण महाराज आता कलियुगात असं झाले का वरून आवरण मनुष्याच पण आतून काय असं महाराज पशुवृत्ती महाराज आयुष्यात मनाला सांभाळा ज्यांनी मनाला जिंकलं त्यांनी जगाला जिंकलं मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न
तो नेहमी एकसारखा दिसतो. 28 वर्ष झालं मी सीताराम शेठला होतो. मी आडवा वाढलो, उभा वाढलो, तरी सीताराम शेठ आहेत त्याच जागेवर आहेत तसे दिसतात मला. ज्याचं मन प्रसन्न नाही त्याला जीवनामध्ये त्याने सगळं शिकलं. मनाने प्रसन्न पाहिजे. मग असं मनाला प्रसन्न करण्यासाठी जर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय तुमचं मन प्रसन्न होऊ शकत नाही. मनाला एवढ्या व्यथा महाराज, वायूपेक्षा गती जास्त असणार मन, सगळ्यात चंचल मन, आणि कधीही आकर्ता राहत नाही महाराज. काही ना काहीतरी मनाने उद्योग करणार. आणि मन प्रसन्न करायला असेल तर वारकरी संप्रदायाचा पर्याय नाही. या वारकरी संप्रदायाचा पाया माऊलींनी घातला, ज्ञानदेव रचला पाया, उभा रे देवा. महाराज या वारकरी संप्रदायाचा प्रसार जर कोणी नामालयाचा कीर्तनेने केला हा विस्तार, जनार्दन महाराज खाम झाले महाराज, बरोबर आहे. आणि या वारकरी संप्रदायाचा सगळ्यात जास्त कळसाचं स्थान झाला ते कळस. तुकाराम महाराजांनी कळसाचं स्थान प्राप्त केलं. तुम्हाला मन प्रसन्न करायचं ना वारकरी संप्रदाय, तुकाराम महाराजांची सेवा, चिंतन सेवा अखंड चालू होती महाराज. तेलाची धार कशी असते तुटत नाही, तसं चिंतन सेवा महाराजांची अखंड चिंतन सेवा तुकाराम महाराजांची मनाने चालू होती. भगवंताचा साक्षात्कार सुद्धा तुकाराम महाराजांना झाला. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. जे काही श्रम केले भगवंताच्या प्राप्तीसाठी तो सगळा यशस्वी झाला महाराज, फळाशी आला. मग असं भगवंताचा साक्षात्कार झाला. महाराजांचं चिंतन सुद्धा चालू होतं, पण महाराजांचं मन काय बरं,
महाराज हा तरी संप्रदायाचा किंवा आनंद हा असाच आहे महाराज, मन भरत नाही. तुकाराम महाराजांचं अखंड चिंतन चालू होतं तरी मन भरना. मग तुकाराम महाराज देवासमोर प्रतिज्ञा करायला लागले, हे देवा तुझं चिंतन अखंडपणे चालूच आहे माझ्याकडे. पण तुकाराम महाराजांनी भगवंताला सांगितले, हे देवा तुझं हे चिंतन अखंड चालू आहे पण मला काय मनाला समाधान मिळत नाही. मग माझ्या मनाला समाधान मिळवण्यासाठी, माझ्या मनाला समाधान होईल असं समाधान प्राप्त होईल अशी सेवा करण्यासाठी मी काय करणार? विलास महाराज टाळा तरी महाराज मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी, महाराज मनाचं समाधान होण्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात? अभंगाचं पहिलं चरण. आपण हळूच अभंगाच्या पहिल्या चरणात आलो, ते पण काही काही चालू, कारण घड्याळ पाहिजे मला वाटते वेळ पुन्हा नाही. महाराज तुकाराम महाराज काय म्हणतात? घेईन मी जन्म. महाराज घेईन मी जन्म, याचे दोन प्रश्न. महाराज मनुष्य जन्म सोपा आहे का? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, मनुष्य जन्म मिळेल का? हे दोन प्रश्न सोडवायचं, मग आपल्याला कळेल घेईन मी जन्म कसं. महाराज साधू संतांनी एवढं गर्भवासाचं एवढं दुःख लिहिलं ना महाराज, एवढं गाढ चिंतन केलं गर्भवासाचं. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? घेईन मी जन्म. विष्टा लेप चहूकडे
नाकी तोंडी कुडके गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे मातेच्या उदर पोहली बसवली विश्वेच्या दातारी उकडोली नव मासावरी जन्म जन्मोली महाराज एवढं साधू संतांनी गर्भवासाचं दुःख गहाड केले ना महाराज कवासला आणि तुकाराम महाराज काय म्हणतात का या गर्भवासाला मला देवा सुखाने घाल खुशाल घाल तुका म्हणे महाराज तुकाराम महाराजांना या गर्भवासाला खुशाल घाल गर्भवासाचं दुःख जर एवढं मानले तर या गर्भवासाला आम्हाला सुखच घाल निश्चित गर्भवासाचं दुःख आहे पण महाराज म्हणतात ते दुःख आम्हाला नाही महाराज गर्भवासाचे दुःख आम्हाला नाही कारण काय कारण काय महाराज म्हणतात गर्भवासाचे दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे महाराज हृदयात जर भगवंताचं नाम असेल तर गर्भवासाचं दुःख नाही महाराज मुनी सुद्धा घाबरून पळाले भेने गर्भवासाचे नाही का मुनी पळून गेले महाराज मुक्त झाले बेणे गर्भवस्था हा मुनी मुक्त झाले भेने गर्भवास एवढं गर्भवासाचं दुःख आहे पण महाराज म्हणतात आम्हाला नाही कारण आमच्याकडं हृदयात भगवंताचं नाही तर गर्भवासाचं दुःख आम्हाला अजिबात नाही म्हणून तुकाराम महाराज आम्हाला गर्भवासाला खूप सांगितलं पण महाराज समजा मनुष्य जन्म झाला मिळाला पण महाराज गर्भवासाच्या पुढे काय जीवन सोपं आहे का समजा जन्म झाला लहानपणी गर्भवास आपला सुटला जन्माला आलो आपण महाराज पहिला आंघोळ घालायचा कार्यक्रम कोणाकडे असतो ज्या स्त्रीची सगळ्यात जास्त सेवा झाली जिला आता सांगायला लागेल आजी असं म्हणतात आणि इकडे आजीची सुद्धा व्याख्या करायला लागेल तर ह्या महिन्याची सगळ्यात जास्त सेवा झाली महाराज सगळं आंघोळ घालायचा कार्यक्रम असतो पुण्याला वगैरे गावाकडून महिला येतात दिवसभर फुल आनंदी आनंद असतो फक्त काम आहे सकाळी आंघोळ घालायची आंघोळ घालायला महाराज ती मुलांना सांगते पाणी तापलं का बघा महाराज त्या पोरांना पाणी कडक लागतं ते म्हणतात तापलं ती आजीबाई ते हात घालते तिला ते कसं वाटतं गार कारण महाराज तापलेला तवा जर चुलीवून घ्यायचा असेल तर आपण पकड घेऊ कागद घेऊ नाही तर फळी घेऊ पण महाराज या माऊलीला काहीच लागत नाही हाताला पकड तवा खाली त्या माऊलीला ते पाणी कसं लागत गारच लागणार प्रेमाने जर नातवाच्या तोंडावरून हात फिरवला सगळे वरखाडेच वाटते महाराज काम करून एवढं झाले महाराज एवढं माणसाचं आणि मग त्या एवढं गरम पाणी त्या मुलाच्या अंगावर जातं महाराज ते वरडतं बोंबालतं पण त्या बिचाराचं कोण आहे शेवटी त्याला काय म्हणतात नाही पाणी कडक असं झोप चांगली महाराज एवढं दुःख आहे आणि मग शेवटची बहिणी उजवा हात डावा हात उजवा हात मला अजून म्हणतात माझ्या आईनं असं जरा दबाडलं नाही तर छाती अजून लांब झाली महाराज मग शेवटची भैरवी तानातान
सगळी तानातानच महाराज बाई कुठे सुद्धा तानातान आमचे रेवजी महाराज कीर्तन झाल्यावर गाडीला जाते तेवढ्याला कारण काय महाराज तिकडं पुढं कीर्तन होतं रात्रीची गेली कारण एकच आहे महाराज काय तर हे सगळं जीवनाचं दुःख आहे महाराज मग ह्या दुःखातून तरी महाराज काय म्हणतात तरी तुकाराम महाराज काय म्हणतात जन्म घेईन मी नाना घेईन मी नाना तरी महाराज काय म्हणतात जन्म घेईल मी नाना बहु सोशील यातना कारण महाराज जन्म घेणार तर दुसरा प्रश्न दुसरा मनुष्य जन्म मिळेल कशावर चला गर्भवासाचं दुःख सहन केलं तुमच्याकडे हृदयात भगवंताचं नाव पुढचे हाले काढले सोशील यातना पण मनुष्य जन्म मिळेल कशावर बरोबर आहे पुढच्या जन्मात काही होऊ शकतो ना बरोबर आहे पण तुकाराम महाराजांना कर्म विपाक शास्त्र चांगलं माहित होतं मला कर्म विपाक शास्त्र तुकाराम महाराजांना फार चांगलं माहित होतं आणि गीता तत्वज्ञान सुद्धा हेच सांगतं महाराज गीतेमध्ये जे सर्व वेदांचं सार त्या गीतेत सुद्धा हेच सांगितलंय अंतकलेच मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् य प्रयाति समभावम् याति नास्त्यन्त्र संशया यं यं वापि स्मरन् भावं त्यज्यत्यन्ते कलेवरम् तं तमेवति कौन्तेय सदात भावभावितं महाराज या श्लोकामध्ये गीतेत सुद्धा सांगतात का तुम्ही तुमच्या अंतकाळाला ज्या भावाचं स्मरण करणार तेच पुढच्या जन्मात तुम्हाला तो भाव लागे वासणीचा संगे जन्म घेणे लागे वासने महाराज अंतकाळाला जी तुम्ही यम यम वापी स्मरण आहोत तुम्ही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या भावाचं स्मरण करता त्याचे ते कलेवर त्या करता आपल्या जीवनाचा तोच भाव तुमच्या पुढच्या जन्मात मिळतो याचं ज्ञान तुकाराम महाराजांना कर्म विपाक शास्त्राचं असल्यामुळं महाराज खात्रीनं सांगत होते घेईन मी जन्म याच्यासाठी कशासाठी तुझी चरण सेवा साधण्यासाठी मनुष्याने जन्मात सेवा करावी महाराज अवश्य करावी
सेवेने महाराज जीवन सार्थक होतं. आदिगुरु शंकराचार्यांचे बरेचसे शिष्य सेवेमुळे सार्थक झालं. काही शिक्षण नव्हतं, काही नव्हतं. महाराज बोताड्यात हे मंडळी तलांडे मंडळी झाले, दत्तू आंबले झाले महाराज. सत्यातली चादर टाकण्यापासून तर पिठाच्या कणिकेपर्यंत सेवा करतात महाराज. आज लग्न आपण मंडप हॉल मध्ये करतो, लग्न मंडप कार्यामध्ये सगळे म्हणतात, पण महाराज आता लोक एवढे आळशी झाले, वाढायलाच कोणी नसतं. चला बांधल्या घ्या म्हणलं, घेऊ ना, त्याला काय 2 मिनिटात. अरे घेऊ कधी, लोक बसले, अजिबात काळजी करत नाही. सेवा करायला लोक आता कामच होत नाही, शक्ती गेली, काय कारण नसतं. मीच तरी नाही शक्ती. महाराज लय सेवा करतात, खरंच सेवा करतात. मिस्त्री सारखी सेवा नाही मला. 3 वाजता फूट काढले होते आमच्या वडिलांच्या वेळेस. महाराज माणसाने जीवनात सेवा करावी. सेवेने माणसाचं जीवन सार्थक होतं. आपल्या पवनपुत्र हनुमंताच्या दरबारात आहे. पवनपुत्र हनुमंताने काय केलं जीवनात? फक्त सेवाच केली. सेवेमुळे जीवन सार्थक होतं. आमचे मधुकाठी आळंदीचं जर ते नाल चूक झालं तर स्वतः हाताने करतात. कारण एक सेवा. नाहीतर एअरटिंग मध्ये 6 फूट असणारा माणूस काय नाल्याला शिवणार आहे? पण तरी सेवा करतात महाराज. कारण सेवेने जीवन धन्य होतं, सेवेने जीवन सार्थक होतं. महाराज विद्याचे 4 दोष आहेत. 1 विद्या गडबडीनं कमवू नये. 2 विद्या स्तुती करून कमवू नये. 3 विद्या खोटं बोलून कमवू नये, बर का. आणि विद्या सेवा न करता कमवू नये. महाराज सूर्यपुत्र कर्ण कोणी धनुर्धर विद्या शिकविला? द्रोणाचार्याकडे गेले, कर्णाला नाही सांगितलं, तू क्षत्रिय नाही. मग कर्ण फिरला, परशुरामाला भेटला. परशुरामांच्या आठवणीने फक्त ब्राह्मणाला शिकवी. धनुर्विद्या शस्त्रविद्या फक्त ब्राह्मणाला शिकवी. कर्ण खोटा बोलला, मी ब्राह्मण आहे. महाराज परशुरामाने विद्या शिकवली. एक दिवस परशुराम कर्णाच्या मांडीवर झोपले असता एक विचू आला. कर्णाच्या पायावर 15 ते 20 वेळा दंश केला. कर्ण महाराज हलला नाही. पण जेव्हा परशुराम जागे झाले आणि कर्णाचा पाय रक्ताने पाहिला, परशुराम म्हणले तू ब्राह्मण असूच शकत नाही. कारण महाराज ब्राह्मण लोक एवढी वेदना सहन करत नाही. ब्राह्मणाला तुम्ही नुसते असे वर हात करा, ब्राह्मण लगेच लांब. ब्राह्मण लोकांना वेदना सहन होत नाही. नाही तर कंपन्यांमधली ही स्टाईल आहे. फक्त ब्राह्मण हा काय म्हणता साहेब, म्हणजे ब्राह्मण एवढी वेदना सहन नाही करू शकत. परशुराम म्हणले नाही, तू ब्राह्मण नाही, तू क्षत्रिय. मग परशुरामाला शाप मिळाला, आपलं कर्णाला शाप मिळाला परशुराम का ज्यावेळेस तुला ज्यावेळेस सगळ्यात जास्त गरज असेल विद्येची, ती विद्या त्यावेळेस उपयोगाला येणार. मग तसं तुम्ही किती पारायण कथा कीर्तन करा, आयुष्याच्या शेवटी कणभर येण्यासाठी मनभर करावं लागतं. ते मनभर केल्यानंतर शेवटी कणभर येतं. पण ते कणभर येण्यासाठी सेवा जर जीवनात नाही केली तर तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. लौकिकापुरती नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. आणि सेवेविषयी जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर मधुकाटे साहेबांच्या सत्यात या. तिथं सेवेविषयीच आपण चिंतन मांडणार आहे. आडवाच होती नवरात्रीची. महाराज जीवनात सेवा केली पाहिजे, जीवनात सेवा केली पाहिजे. सेवेने जीवन सार्थक होतं. आणि म्हणून जीवनामध्ये जो सेवा करत आणि सेवा नाही करणार ते वाचिक ज्ञान होईल. महाराज सत्यामध्ये जाड लोट काही असो सेवा करा. पण आज सगळे पुढारी जातात, या जा तुम्ही करा, बर का, तुम्ही करा आम्ही पाहतो, आम्हाला पान फुलवा. अशी सेवा उपयोगाची सगळ्यांनी केली पाहिजे. एकाचा हात चालला पाहिजे आणि 15 जण पळाले पाहिजे, त्याला म्हणतात सेवा.
तुम्ही वारकरी संप्रदायात सेवा कशी करावी, अनन्य दासाने सेवा करायला पाहिजे. मग भगवंत म्हणता ठीक आहे, तुम्ही जन्म घेणार सेवा करण्यासाठी घेणार, पण माझ्या सेवा तर असंख्य, त्यापैकी तुम्ही कुठली सेवा करणार? अभंगाचं दुसरं चरण. हरिनाम कीर्तन संतांचा रेवजी महाराज बसले असते तर कसं झालं असतं? महाराज जीवनामध्ये महाराज 3 सेवा करण्यासाठी जन्म घेणार. हरिनाम कीर्तन, दुसरी संतांचं पूजन, तिसरं काय? घालू लोटा गोपाल. या 3 सेवा करणार महाराज म्हणले. या 3 सेवेचं फळ काय महाराज? हरिनाम कीर्तनाने तुमचा लिंग देह पवित्र होणार, संतांच्या पूजनाने तुमचा कारण देह पवित्र होणार, आणि महाद्वारात लोटांगण घातल्यामुळे तुमचा हा स्थूल देह पवित्र होणार. या 3 सेवेचं महाराज फळ आहे. महाराज हरिनाम कीर्तन आलं, शब्द आलं, कीर्तन शब्द आला. कीर्तन 4 प्रकारचे महाराज. स्वरूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन आणि नाम कीर्तन. स्वरूप कीर्तन भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करायचं. महाराज स्वरूपाचं वर्णन करायचं, भगवंताचं स्वरूप नाही का? पहा किती छान नाही का? आपण सुरुवातीलाच नाही का रूपाचा आपण घेतो, पहिल्याला आपण आपण घेतो रूपाचं. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करा. रूप नाही का? रूप Thank you.
कीर्तन. दुसरे महाराज गुण कीर्तन, भगवंताच्या गुणाचं कीर्तन करायचं. महाराज नामाची इतकी शक्ती गुणात आहे, भगवंतामध्ये अनंत गुण आहेत. माणसाने गुणवान असावं, अवगुणी असू नये, आहे की नाही? गुणाचा सगळीकडे जय जयकार होतो महाराज, आहे का नाही? अवगुणाचा धिक्कार होतो. माणसाकडे गुण असावं, भगवंताचं गुणाचं कीर्तन करावं. तिसरे महाराज लीला कीर्तन, भगवंताने ज्या काही लीला केल्या त्याचं कीर्तन होतं महाराज. 4 प्रकारे. आणि नाम कीर्तन हे सगळ्यात भारी महाराज. नाम संकीर्तन साधन पैसोवे, नाम संकीर्तन साधन पैसोवे, नाम संकीर्तन साधन पैसोवे. महाराज वजनच्या बोटीत बसले, पांढरे महाराज हवेली गेली, लांब येते. हे 2 महाराज शेवटी पेट्रोलची बोट गेली आला. तसं आता रेवची महाराज भगवंताचं नाम संकीर्तन कर. महाराज याला वेळेचं काळाचं कशाचं बंधन नाही. कधी घ्या, किती वेळा घ्या, कुठेही घ्या आणि कसंही घ्या. महाराज एकदा तुकाराम महाराजांचा माऊलीच्या पालखी सोबत मुक्काम पडला माळशिरसला. तुकाराम महाराज मुक्काम माळशिरस तसं तालुक्याचं गाव, जे माऊलींच्या वारीच्या बरोबर जात असत त्यांना माहित असत. मुक्काम पडला, गावचे सगळे लोक आले म्हणजे महाराजांचं नाही का संताकडे विनम्र भावाने गेलं पाहिजे महाराज, आहे का नाही? 3 गोष्टी केल्या पाहिजे महाराज. तनाने सेवा केली पाहिजे, धनाने दान केलं पाहिजे आणि मनाने भगवंताचं चिंतन करायला पाहिजे. की साधू संताकडे गेले तर त्यांना नमन करायला पाहिजे, नाही का? आणि धनाने दान नाही केलं तर त्याला महाराज सांगतात त्याच्या गळ्याला मोठा दगड बांधा आणि खोल पाण्यात त्याला बुडवा. फक्त 8 आहे, आमचं नाव नका सांगू. गाठी असला धन जो न करी धर्मदान, त्याचे गळा बांधून पाशात समुद्रात जाण बुडवावं, आहे का नाही? महाराज त्याला समुद्रात देऊन बुडवा. जो नाही का धनाने सेवा करा, धनाने दान करा आणि मनाने भगवंताचं हरिकीर्तन करा, तुमचं निश्चित कल्याण होईल. मग त्या तुकाराम महाराजांचा माळशिरस गावी मुक्काम पडला, सगळे गावकरी आले. महाराज तुम्ही आजचं कीर्तन करा, आजचं कीर्तन तुम्ही करा. पण जाधव साहेब आता तरी संसार सोडा. सकाळपासून गाडीमध्ये फोन कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. पण माळशिरसला मुक्काम पडला, गावकरी आले म्हणले महाराज आजचं कीर्तन तुम्ही करा, पण असं कीर्तन करा जे सगळ्यात भारी कीर्तन आहे तेच करा. काय करा?
जे सगळ्यात भारी कीर्तन आहे तेच करा. म्हणले ठीक आहे, तुम्ही करा तयारी. महाराज कीर्तन चालू झालं. तुकाराम महाराजांनी सगळ्यात भारी कीर्तन करायचं होतं. आपण रामकृष्ण हरी किती वेळ करतो? तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. काही लोक म्हणले कदाचित हे असं चालणार, चला रे चला उठा रे. महाराज अर्धा पाऊण तास आहे. तुकाराम महाराज रंगून गेले रामकृष्णाने. महाराजांनी कीर्तन चांगलंच केलं होतं पण अख्खं गाव उठून गेलं. महाराज म्हणले चांगल्या कीर्तनाचा परिणाम झाला. पण महाराज एक माणूस असं त्या कोपऱ्यात बसला. महाराजांनी अंतर्मनाने विचार केला, हा तरी का बसला? पण महाराज त्याची बोगडी महाराजांच्या खाली असल्यामुळं त्याचं मन काय त्याच्यातून उठाना. महाराजांनी अंतर्मनात विचार केला, रामकृष्ण हरी हरी म्हणत बाजूला गेले. महाराज हा भोग्यावानी धरतीलच होता. भोगडी जशी धरली तसं अशा महाराज कीर्तनात रंगून गेलो. महाराज कीर्तनात रंगलं पाहिजे. तुकाराम महाराज भगवंत म्हणाले, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. महाराज रंगलं पाहिजे कीर्तनात. फक्त तिथं फक्त हनुमंतराया तुकाराम महाराज ऐकतो. मग देव तुकाराम महाराज म्हणले सगळा गाव झोपला, पण तरी का जागता? म्हणून तिथली हनुमंतरायाची मूर्ती अशी झोपलेली, जे माऊलीच्या पालखी सोबत गेली त्यांनी पाहिलं असेल. महाराज कीर्तनाचं कलियुगामध्ये कीर्तनाने देव मिळतो. महाराज कीर्तन परंपरेसारखं कुठंच नाही बघा. कलियुगामध्ये सगळ्यात भगवंत मिळायचं कीर्तन. नारायण करावे कीर्तन. महाराज कलियुगामध्ये आबाजी पंत कुलकर्णी तुकाराम महाराजांचा टाळ करी. बायको जाऊ नको कीर्तनाला म्हणत होती. महाराज गेले कारण कीर्तनात टाळ घालायला लागतो. महाराज काय होते, मी गातो वर, आमच्या मंडळींची धावपळ. ते म्हणतात नाना तुम्ही स्वरातून गेले, आम्हाला पकडता येत नाही म्हणून नाका पकडू, गाव आपलंच आहे. महाराज असं कीर्तनाचं महत्व आहे. महाराज आबाजी पंत कुलकर्णी कीर्तनाला गेले. महाराज मुलगा वारला, बायको घेऊन आली कीर्तनात आणि म्हटली तुम्हाला जाऊ नको म्हणत होती कीर्तनाला. हे काय झालं? आबाजी पंतांना दुःख लागलं. तुकाराम महाराज म्हणले हा जो मुलगा मेला, देवा आमच्या कीर्तनाला पट्टा लागल. महाराज तुकाराम महाराजांनी देवाला विनवणी केली, देवाला आळवणी केली. काय आळवणी केली? अशक्य ते तुम्हा नाही नारायण, निर्जीवा चेतना आणाव्या. आहे का नाही? महाराज ते मूल जागे झालं. एवढं कीर्तन परंपरा मोठी आहे. आणि दुसरे महाराज संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, संतांचं पूजन करायचं. भगवंत स्वतः
उद्धवाला सांगतात भागवतात की माझं जर संत तुझ्या दारात आले ना आणि तू जरी माझी पूजा करत असेल तर उठून पहिला संतांना मान दे, संतांची पूजा कर. नाहीतर तू मला फुलं जरी वाहत असलं तर ती दगड वाहिल्यासारखी एवढं संतांचं पूजन कर. महाराज भगवंताचे दोनच शिष्य, एक आहे अर्जुन आणि दुसरा आहे उद्धव. एक आहे गृहस्थी आणि दुसरा आहे ब्रह्मचारी. एकाला सांगितलं गीता, दुसऱ्याला सांगितलं भागवत आणि त्याच्यात सांगितलं की संतांची पूजा कर, तुला काही कमी पडणार नाही. महाराज करी संतांची आहे का, घरी संतांची असले पूजा करी काया वाचन. महाराज संतांची पूजा करी. आणि तिसरे महाराज काय, घालू लोटांगण महाद्वारी. महाराज पंढरपूरला गेल्यानंतर काही प्रथा आहेत. पहिले चंद्रभागेचे स्नान, वेळ असेल तर कुंडिकाचं दर्शन, नंतर बारीला लागायचं, दर्शन घ्यायचं, याला काय म्हणतात कष्टाचं दर्शन, आहे का नाही. नंतर आल्यावर गरुड खांबाला आलिंगन द्यायचं. गरुड खांबाला आलिंगन दिल्यानंतर महाद्वारामध्ये काय करायचं, लोटांगण घ्यायचं. तुमचा स्तुत्य पवित्र होईल. अशा 3 सेवा करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात मी जन्म घेणार आणि आनंदात राहणार. तिसरं आनंदी निर्भर त्याला महाराज सुख दुःखाची पर्वा नसती. तो माणूस नेहमी आनंदातच राहणार. महाराज महाराज एकाने प्रश्न विचारला तुकाराम महाराजांना, तुम्हाला देवाने एवढे दुःख दिले, कष्ट दिले, एवढे हालापेष्ट दिले, महाराज तुम्ही नेहमीच आनंदात असता, नक्की काय खाता? बदामाचे लाडू खाता का बुंदीचे लाडू खाता? महाराज काय म्हणले, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू.
तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाची लाडू नाका तर पडू. महाराज संत जीवन आपण कुठे नसतं, आपल्याला जे मिळालं ते सगळ्यांना मिळावं. मग असं जे ते चित्त, मला सुख दुःख कोणाला कळतं, चित्ताला कळतं, पण तेच मन आणि तेच चित्त जर असेल तर महाराज काय म्हणतात, सुख दुःखाची आम्हाला पर्वा नाही, मी आनंदात राहील, आनंदे निर्भर असो बोलते आहे, सुख दुःख नाही चाड आम्हा. आणि असं जर मन तुमचं तेच मन आणि तेच चित्त झाल्यानंतर भगवान म्हणले, आहो पण तुम्ही मनुष्य जन्माला आले, मनुष्य जन्मासाठी तुम्ही काय करणार का नाही. चौथं चरण आणि महाराज नजरेत बसव अशी फुलेत महाराज. या फुलांचं जीवन जसं दुसऱ्यासाठी असतं ना,
तसंच आपलं जीवन सुद्धा सुगंधाने भरलेलं असावं आणि दुसऱ्याच्या उपयोगाला यावं, दुसऱ्यांची सेवा आपल्या हस्ते व्हावी. आणि जसं फुलांचं जीवन दुसऱ्यासाठी तसं आपलं जीवन सुद्धा दुसऱ्यासाठी असावं, हेच फुलांकडून शिकावं. आणि जीवनामध्ये मनुष्य जन्मात आलो तर भगवान काय म्हणतात, या मनुष्य, तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही काही सायास करणार का नाही. महाराज शबल ब्रह्मापासून तर हर एक सजीवापर्यंत 3 प्रकार पडतात. एक कुटुंबवत्सल, दीनवत्सल आणि भक्तवत्सल. हा जो कुटुंबवत्सल जो असतो, 5 मिनिटं शबल ब्रह्मापासून तर हर एक सजीवापर्यंत कुटुंबवत्सल जो असतो संसारी माणूस, तो महाराज परमार्थाच्या कामाला हो कधी म्हणतच नाही आणि संसाराला कधी नाही म्हणतच नाही. महाराज एवढ्या सायासाने तो परमार्थ करतो, संसार करतो ना महाराज, रात्रंदिवस संसार करत असतो महाराज. माऊलीने हरिपाठात सुद्धा सांगितले, सायासे करीशी प्रपंच हरीशी न बद शिकवले. ही चाल गाणार होतो महाराज, पण वेळ नाही. महाराज आणि असं सायासाने भगवंताची सेवा करणार नाही, सायास करणार नाही मी प्रपंचासाठी, संसारासाठी. अनेक सायास न करी न धरी आस. महाराज आशा करणे ही सगळ्यात मोठी दुःखाचं कारण आहे महाराज. माझा साडू पैसे देईल, मेवना देईल, भाऊ देईल, नाही का, आशा सगळ्यात वाईट आहे महाराज. दुःखाचं कारण आशा करणे. आपला मुलगा 10वीत 50% 90% मिळविलच, अशी आशा जर आपण केली तर ते दुःखालाच कारण होतं. हे तुकाराम महाराजांना माहित होतं. आणि तुकाराम महाराज यासाठी काय म्हटले, मी अनेक सायास न करी न धरी आस, होईन उद्या सर्व भाव. सर्व भाव महाराज 5 प्रकारचे भाव आहेत, नाही का, माधुर्य भाव, वात्सल्य भाव, प्रेम भाव, काम भाव, असे 5 प्रकारचे भाव. सगळ्या भावाने उद्दास होणार. महाराज तुकाराम महाराजांनी भक्ताचं लक्षण सांगितले, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, ऐसे जाना, पण सगळी गडबड करून ठेवतो महाराज. नवऱ्याचा बायको विश्वास नाही, बायकोचा नवऱ्यावर नाही, कोणाचा कोणावर नाही, पैसे नेले, किती खर्च केले, हिशोब कोण कोणाला देतो, एवढ्या समस्या संसारात महाराज सांगता सोय नाही. एकाची बायको माहेरी गेली 7 दिवसासाठी,
तिकडून फोन करत होती महाराज, का हो? कुठे? हा म्हणला मी घरातच आहे. घरात आहे? मला नाही वाटत. म्हणजे आपला मिक्सर लावून दाखवा. फोनवर मिक्सर ऐकावला महाराज. हा म्हणजे बरोबर आहे. पक्या कुठे काय? दुसऱ्या दिवशी परत फोन, हॅलो कुठे? घरातच आहे. काय खोटं बोलता? आपला मिक्सर लावून दाखव. संसार माणूस करतो काबड कष्ट, विश्वास नाही. महाराज 3 दिवस मिक्सर ऐकावला. महाराज बाईचा विश्वास मिक्सरवर जास्त आहे. चौथ्या दिवशी बाई आली, पप्या बाप कुठे तुझा? पप्या म्हणला 3 दिवस झालं बाप मिक्सर घेऊन कुठे गेला तपासते. महाराज एवढ्या कष्टाने माणूस संसार करतो, पण माणसाचा माणसा विश्वास नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात का या वंशाला माझ्या वाडवडिलांनी जे मला सांगितलंय की सेवा करण्यासाठी मी परत जन्म घेणार आणि परत जन्म घेणार, कारण मी या वंशाचा पात्र आहे. कारण तुकाराम महाराज म्हणतात वंशाचा चरण सेवा तुझी चरण सेवा मनुष्य जन्माचं जर कोणतं ध्येय असेल तर तो काय महाराज? मोक्ष मिळवणं. म्हणजे मोक्षासाठी काय करणार काय? तर महाराज म्हणले देवाला काय म्हणले? अभंगाचं शेवट मोक्ष
मोक्ष आमच्या घरी कामाला आहे महाराज. मोक्ष पद तुच्छ केले काय मोक्षाची आम्हाला आहे अवघड. महाराज भक्तीची मुलं ज्ञान आणि वैराग्य. महाराज मोक्ष आला म्हटलं मला काहीतरी उपाधी द्या. भक्ती महाराज म्हणजे जागा खाली नाही. महाराज सगळ्यांना लाथावडा येतं, लाथाडता येतं नात्यात बरं का. सेवकाला लाथाडता येत नाही कारण महाराज स्वतःला काही वाटत नसतं. सेवकाचा दाग आहे 100 असले. विलास महाराज तुम्हाला 100 सेवक असले काय वाटायचं. एकाला हा हात एकाला हा हात. महाराज स्तुती नावाची मुलगी लग्न करायचे सगळेजण लाईनीत आहे पण अडचण एक आहे लग्न होत नाही. कारण काय महाराज ज्यांना स्तुती आवडती त्या स्तुतीला ती आवडत नाही आणि स्तुतीला जे आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही. मग भक्ती महाराणी काय म्हटली मोक्षाला आमच्या इथं दाशी राहा. म्हणून भक्तीची दाशी कोण मोक्ष. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामारी ते दाशी. आणि आम्ही सांगल तसं दासाला वागावं लागतं. हा दासत्व धर्म आहे महाराज. हा धर्म मोक्षाला पाळावा लागतो. म्हणून भक्तीची दाशी मोक्षी मोक्ष आहे. आपण थोडं भजन करू. ज्ञानेश्वर सगळीकडे जिथं तिथं वेळ पुरत नाही. ही समस्या आम्हाला सारखी येते तरी पण पळायचा भरपूर प्रयत्न करतो. माऊली जशी बुद्धी देते आपल्या सगळ्या मातृत्व सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने परत नमन करू. आणि सर्व पितृतुल्य वर्ग सर्वांचं नाव घेणं काय शक्य नाही. सर्वांना अंतःकरणातच ठेवतो कोणाला काही बाहेर काढत नाही. तर सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नम्र भावाने नमन करून मी माझ्या सेवेला पुन्हा विराम देतो. जय जय